सुटका, नव्या नवरीचे अनमोल क्षण, बालपणाचा पडदा सारून करते नव्या पर्वात पदार्पण, माहेर सोडून करते आयुष्य सासरच्यांना अर्पण. कठीण असला प्रसंग तरी अनुभवावाच लागतो तिला, पाठी सोडून आठवणी सामोरे जाते पुढच्या आयुष्याला. सुरुवात होते गणेशाला पूजून आणि सुपारी फोडून, आशीर्वाद घेऊन मोठ्यांचा क्षण अनुभवते ती हसून. मेहंदीचा तो सुंदर रंग भासतो नवा नवासा, प्रत्येक मुलीला वाटत असतो हा क्षण हवा हवासा. हिरव्या सुडाला पाहून फुलतो चेहरा तिचा, भरभराट होऊ द्या आयुष्यात हाच अर्थ याचा. पुढचा दिवस साखरपुड्याचा, दोघांच्या अंगठीच्या अदलाबदलीचा, स्वीकार केले एकमेकांना हे आकृष्टाचा साथ दर्शवण्याचा. बघता बघता क्षण सरतात आणि दिवस येतो तो पिवळ्या हळदीचा. खंडेरायाच्या लग्नाला जशी बानू नटली तशी नवरी अनुभवते हा क्षण हर्षाचा. घटिका येते मग शुभ दिवसाची आणि शुभ मुहूर्ताची, दोन जीवांना एकत्र आणणाऱ्या त्या अनमोल क्षणाची. वरमाला गळ्यात पडताच मनोमन हसतात दोघेही, वचन देऊन एकमेकांना एकत्र चालतात पुढेही. सप्तपदी मग पार पडतात, सांगता होते शुभमंगलाची. वाट बघत असतात मग पाहुणेही वधूवरांना शुभेच्छा देण्याची. कन्यादानासारखं भाग्य अनुभवायला मिळतं आई वडिलांना. गेल्या जन्मीचे पुण्य म्हणून मुलीच्या रूपाने लक्ष्मी लाभली होती दोघांना. अखेरचा क्षण येतो जीवापाड सांभाळलेल्या मुलीला निरोप देण्याचा. भावना मनात दाटून येतात पण सगळेच सामना करतात या कठीण प्रसंगाचा. डोळ्यात अश्रू असतानाही पुढचं पाऊल टाकते ती सासरच्या उंबरठ्यावर. माहेरच्या आठवणी कुपीत ठेवून मात करते अश्रूंवर. आई वडिलांच्या संस्कारांनी स्वप्न पूर्ण करते संसाराचं. जिद्दीने स्वीकार करते जे आयुष्य मिळाले सोन्यासारखं अनभाग्याचं. जिद्दीने स्वीकारते जे आयुष्य मिळाले सोन्यासारखं अनभाग्याचं. थँक्यू.